रोहित सर, पेरूचं नक्की उत्पन्न किती निघतं? पेरूचं उत्पादन जर का बघायचं असलं आपल्याला तर साधं सोपं मी तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला 1 वर्षाच्या पुढे हे झाड डेव्हलप होतं आपल्याला, तर ह्या झाडाला बऱ्यापैकी 100 फोम बसतात आपल्याला. मग 100 फोम म्हटलो आपण तर मार्केटमध्ये जी डिमांडिंग फ्रूट असतं ते बऱ्यापैकी 300 ते 400 ग्रॅमचं एक फ्रूट मागणी असते. पण तसं निघत नाही. बऱ्याच वेळेला 250 ग्रॅमचं निघणार, 100 ग्रॅमचं पण मॅच्युरिटी येणार आपल्याकडं. जसा अन्न सप्लाय आहे त्याप्रमाणे ते फळ डेव्हलप होत असतं आपल्याकडं. मग जर का ह्याचं कॅल्क्युलेशन करायला गेलो आपण की एका झाडाला 25 ते 30 किलो उत्पादन आपल्याला निघू शकतं. मग हे व्हरायटी वाईज कन्व्हर्जन करायला गेलो आपण तर व्हीएनआर बघायला गेलो आपण तर व्हीएनआरचं अंतर हे जास्त असतं. बऱ्यापैकी 12/8 आपण व्हीएनआर लावत असतो. त्यामध्ये बऱ्यापैकी 400-500 रोपं बसत असतात. मग 400-500 रोपाला 25 ते 30 किलो जर का कन्व्हर्जन केलं तर त्या पद्धतीत ते आपलं उत्पादन निघतं 10 ते 15 टनापर्यंत. पण तेच जर का आपलं तैवान पिंक आहे, आता ही बाग तैवान पिंकची आहे, ह्याचं अंतर कमी आहे, 8/4चं अंतर आहे. ह्यामध्ये रोपं 1250 बसलेले आहेत, पण उत्पादन 25 ते 30 किलोच निघाले आपल्याला. मग असं केलं तर हे 20 ते 25 टनापर्यंत पण जाऊ शकतं आपल्याकडं. पण प्रत्येक झाड कॅपॅसिटी प्लस मायनस 20-30% हे होत असतं. सेम तसं रेड डायमंडचं पण आहे की जे अंतर लावलोय आपण, किती रोपं बसल्यात त्यानुसार प्रत्येक व्हरायटीचं आपल्याला उत्पादन मिळत असतं. झाडाची कॅपॅसिटी असते पण स्टोरेज चांगलं पाहिजे, क्लायमॅटिक साथ पाहिजे सिच्युएशन, आणि बाकी सराउंडिंग आपली कामाची प्रॅक्टिस पण चांगली असली तर 100% आपल्याला पेरूमध्ये जास्तीत जास्त उत्पादन मिळू शकतं.